अजून कशात नाही तरी सुरुवात. बरं तुमच्या गाव वार्डातला नगरसेवक निवडून द्या एवढीच माझी अपेक्षा आहे. माफक तुमच्या इथला स्थानिक माणूस दिला तर तुम्ही हक्कानं सांगू शका. कारण जी माणसं आमच्या बरोबर प्रामाणिक राहिली नाही तुमच्या बरोबर काय राहणार. 7.5 वर्ष नगराध्यक्ष केलं होतं. किती वर्ष? 7.5 वर्ष. कधी सुद्धा कुठे हस्तक्षेप केला नाही. पण आज दुर्दैव आहे ती लोक म्हणतात की आम्हाला काम करू दिलं नाही. एका नगरसेवक या मागं गेला नाही. कोण मी नगरसेवकांना विचारलं माझ्याकडे आले आज म्हणतायत परिचारक चालत नाही. तर बालके त्याचे मिस्टर वकील साहेब आमच्या इथं बसलेत. वकील साहेब किती वेळ वाट बघत बसली होती माझी. वकील साहेबाला निरोप आला की तुम्हाला भेटायचं म्हणते. म्हटलं काय पाहिजे. मला तुमच्या पक्षात घ्या मला उमेदवारी द्या. म्हणजे आज बालके बोलतायत ना त्या आल्या होत्या मला उमेदवारी द्या. मी म्हटलं माझ्या हातात काय नाही. मी काय सांगितलं पक्षाकडे जा. अवताड्याकडे गेले. अवताड्याने म्हटलं मला उमेदवारी द्या. अवताड्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा. पालकमंत्र्याकडे गेले. पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी. पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा. खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेले. मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला उमेदवारी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेटा. खोटं काहीच बोलत नाही. अभ्यंकर वकिलीच्या समोर आहे. अरुण कंडराच्या घरात 4 तास बसले ते वाट बघत माझी. मी म्हणलं मी कुणाला भेटणार नाही. मग आज आम्ही नालायक झालो लगेच उमेदवारी नाही म्हणलं. कालपर्यंत तुम्ही माझ्यापाशी येताय तुमच्यातनं मला उमेदवारी द्या. नागेश काका तर भाजपमध्ये तिकीट मागायला आले होते. आले का नाही वहिनी तुमच्या बरोबर मला उमेदवारी भाजपची द्या. म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहेत. हे का आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही. पण आपण कोणाच्या मागे जायचं हे तर आपण ठरवू शकतो. त्यामुळे उद्याची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे. मी काय त्याचं फार गांभीर्याने घेत नाही. पण दुर्दैवाने वेगवेगळे हातखंडे वापरले जातात. तुम्ही लोकांनी विश्वास या लोकांवरती ठेवा. मी जे आज बोलतो ते तुमच्या पुरतं नाही तर तुम्ही 10 लोकांना शहाणं का आणि लोकांना सांगा नगरपालिका म्हणजे काय कशी चालती. 20 कोटीची नगरपालिका 300 कोटी रुपये येतात कुठनं तरी शासनाकडनं येतात. म्हणून ज्याचं शासन आहे त्याची जर नगरपालिका आली तर अधिक पैसे आपल्याला या ठिकाणी येऊ शकतील. त्यातून आपल्या डेव्हलपमेंट होऊ शकतील. निश्चितपणे मला पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या उपनगरातली पाणी रस्ते ड्रेनेज दिवाबत्ती उद्यानं अशा पद्धतीची जी कामं असतील ती पूर्णत्वाला नेण्याचं आमचं नियोजन आहे. त्याकरता आपण या दोन्ही उमेदवारांना आणि अध्यक्षांना त्या तिघांनाही आपण विजयी करा. लक्ष्मण काका तर वापरकर मेंबर तर आमची 24 तास उपलब्ध असतात. हे हात दाखवा निश्चित हवा तसा हा उपक्रम आहे. आता दिसला की हात दाखवा निश्चित थांबा. तर अशा ह्या तिन्ही उमेदवारांना आपण आपला आशीर्वाद द्या. निश्चितपणे तुमच्या ज्या काय अपेक्षा असतील त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी